हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांना माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडवाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा. तुम्ही सर्व सुखरूप असो आणि तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घेत असाल हे आशा करून मी हा व्हिडिओ चालू करते. तर तुम्ही माझ्या हेडिंग आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी माझ्या व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे. तुम्ही गुढीपाडवा स्पेशल अफोर्डेबल प्राईसमध्ये मिशोमधनं मी साडीज परचेस केलेली आहे, ती मी आज तुम्हाला शो करणार आहे आणि ती तुम्ही बाय करू शकता की नाही, त्याचं मटेरियल कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण बघा. थँक्यू. तर मी मिशोमधनं 6 साडीज परचेस केल्या. मोस्ट ऑफ द कॉटन मटेरियलमध्ये आहेत आणि सॉफ्ट मटेरियल. बेसिकली मी ह्या टायमाला जे साडीजवरती फोकस ठेवला आहे तो सॉफ्ट मटेरियलमध्ये ठेवला आहे. तर बघूया की जसं त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे त्याप्रमाणे आपल्याला साडी रिसीव झालेत की नाही. तर चला आपण एक एक करून साडीचे पार्सल्स ओपन करूया. तर पहिला मी हा पार्सल ओपन करणार आहे. बघूया ह्याच्यामध्ये काय आलं आहे. लेट्स सी गाईज. कलर तर खूप इंटरेस्टिंग वाटतोय. ही ती साडी आहे, आपण ओपन करून बघूया. खूपच भारी आली ही साडी. एक्सपेक्टेड नव्हती ही साडी अशी येईल म्हणून. सॉफ्ट मटेरियल तर आहे आणि तुम्ही बघू शकता लुक वाईज. आणि त्याच्या पल्लूमध्ये असे टॅसल्स दिलेले आहेत. काय म्हणता तुम्ही, काय माहिती. माय गुडनेस, ह्या साडी खूपच मस्त साडी आलेली आहे. तुम्ही ही साडी परचेस करू शकता. ह्या साडीला मी थम्सअप देते कारण की सॉफ्ट आहे आणि तो मटेरियल पण जसं सांगितलं तसं खादी मटेरियलमध्ये आहे. आणि कलर पण तुम्ही बघू शकता कसा मस्त खुलून दिसत तसा ह्याचा कलर आलेला आहे. आपण ट्राय करूया कसा दिसतोय तो माझ्यावर. बेस्ट मटेरियल आहे ह्याचं आणि दिसतंय खूप सुंदर दिसतीये. पूर्ण ओपन करून मी साडी दाखवते तुम्हाला कशी दिसतीये, कशी आली आहे. इफेक्टिव्ह डिफेक्टिव्ह तर नाही आहे ना, तेही मेन बघायला लागेल. सो येस, हा मे बी त्याचा ब्लाऊज पीस आहे. ह्या कलरमध्ये हा त्याचा ब्लाऊज पीस आहे आणि इथून साडी स्टार्ट होतीये आणि हा त्याचा पल्लू आहे. तर ह्या साडीचा ट्राय ऑन व्हिडिओ इथे शो होत असेल आणि ह्याची प्राइस पण इथं शो होत असेल तर ती बघाजो. आणि ह्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर ती चेकआउट करायला विसरू नका. फर्स्ट साडी एवढी अमेझिंग आली की आता माझी एक्सपेक्टेशन्स वाढली आहे ह्या मिशोच्या साडीजची क्वालिटीमध्ये. तर बघूया आता सेकंड साडीमध्ये कशी क्वालिटी रिसीव्ह झालेली आहे. बेबी मी कोणत्याही साड्या रिटर्नच नाही करणार आहे कारण की सर्व तितक्या ब्युटिफुल असतील असं मी मानून चालते. लेट्स सी काय होत आहे. होप आय थिंक ही साडी बघायला गेलं तर असं वाटते खंडची साडी आता आजकाल खूप फेमस झाली आहे. तसा टाईपची साडी दिसतीये. पण सी बघूया कशी आली आहे. त्याच्यामध्ये थँक्यू कार्ड आलं आहे. साडी बघायला गेलो तर ही साडी आलेली आहे. ही राहिली साडी. ही पण साडी 10 on 10 आहे कारण की ही पण सॉफ्ट मटेरियल आलेली आहे आणि दिसते पण भारी. पण बघूया पूर्ण ओपन करून कशी आली आहे ही साडी. अशी ही साडी आहे. ह्याच्या पूर्ण ट्राय ऑन तुम्हाला इथे साईडमध्ये दिसत असेल तशी ही ओव्हरऑल लुक काही देते आणि ती ॲक्च्युली नेसल्यानंतर ती कशी दिसते ती एक्झॅक्टली तुम्हाला इथे शो होईल आणि प्राईस पण इथे दिसतच असेल. तुम्ही बघू शकता कशी आली आहे. जी बॉर्डर आहे ही आणि ही ग्रीन कलरची अशी त्याची साडी आलेली आहे आणि त्याच्या पदरला सेम पहिल्या साडीमध्ये जसं टॅसल्सला बनवलेले होते तसे असे टॅसल्स बनवलेले आहेत. 10 on 10 आलेली आहे गाईज. तो लेट्स सी की आता दुसरी साडीची प्राईस काय असणार आहे. प्राईस नाही सॉरी, क्वालिटी काय असणार आहे. मी एक्साइटमेंटमध्ये काय बोलते हे मला कळत नाही आहे. दुसरी साडी पण 10 on 10 आलेली आहेत. म्हणजे एक्सपेक्टेशन्स वाढली आहेत मिशोच्या ह्या प्रॉडक्टनी. मी चुकीचं मिशो तर डाउनलोड नाही केलं ना कारण की त्याच्यात मिशो केव्हाही बाय चान्स चांगला प्रॉडक्ट येतो, बाकी केव्हाही चांगला प्रॉडक्ट येत नाही. सो ही थर्ड साडी आहे. ह्या सर्व साड्या तुम्ही ह्या सर्व साड्या तर नाही पण ह्याच्यातली तुम्ही एखादी जे तुम्हाला बेस्ट वाटते असेल ती तुम्ही मागवून गुढीपाडव्याच्या दिवशी स्टाईल करू शकता. आणि जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर ही ऑफिसला पण पेरून जाण्यासारखी एवढी कम्फर्टेबलच आहे कारण की ती सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे आणि तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. सो ही मी थर्ड नंबरची साडी
मग ओपन करते पार्सल, बघूया काय आलंय. ही 3rd साडी आहे. हो, ही बी सॉफ्ट आलेली आहे गाईज. गॉड, ओ गॉड, ओ गॉड, ओ गॉड. जसं की तुम्ही बघू शकता, ही ऑल ओव्हर अशी पॅरेट कलर मध्ये आहे आणि ही त्याची खालची बॉर्डर आहे अशी, आणि हा त्याचा पल्लू आहे. सो हा त्याचा पदर आहे. मध्ये थोडासा डिफेक्टिव्हनेस म्हणायला गेलं तर डिफेक्टिव्हनेस, पण ह्याची जे डिझाईन आहे त्याचे दोरे सर्व निघतायत ॲक्च्युली. हे सर्व दोरे काय असतात की आपल्या पायामध्ये जे खाली बसल्यानंतर जेव्हा उठायला जातो तेव्हा हे सर्व पायामध्ये अडकतात हे सर्व दोरे. ह्याचा ब्लाऊज पीस, हां सॉरी मी सेकंड साडीचा ब्लाऊज पीस दाखवला नाही वाटतं, पण ह्याचा मी ब्लाऊज पीस दाखवते. असा हा ब्लाऊज पीस आहे ह्या साडीचा, आणि ही ऑल ओव्हर साडी अशी आहे, आणि हा त्याचा ब्लाऊज पीस आहे, आणि ही बॉर्डर आहे. ओके, सो मी सर्व साड्या मला अंडर 500 मध्येच पडल्यात. एकही 500पेक्षा महाग नाही, सर्व 500 मध्येच पडल्यात. तर बघूया आता. ही साडी पण 10 on 10 आहे, कारण की मला असं सॉफ्ट मटेरियलच पाहिजे होतं आणि ती तशीच रिसीव्ह झालेली आहे. थोडीशी इथे डिफेक्टिव्ह पण आहे ही साडी, तुम्ही बघू शकता. इथे थोडीशी दिसते ही, हा जो पार्ट आहे ना ह्याच्यातले दोरे थोडे ओढले गेलेले आहेत म्हणून ती तशी झालेली आहे. सो ही पूर्ण साडी अशी दिसती आहे, आणि हा त्याचा पल्लू आहे. ही साडी पण 10 on 10 आहे, कारण की सॉफ्ट आलेली आहे आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. तर ह्याचा इथं व्हिडिओ शो होत असेल की ट्राय केल्यानंतर ही एक्झॅक्ट कसा लुक देते, तर तेही बघा, आणि ह्याची बी लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर चेकआउट करायला विसरू नका. आता वळूया आपल्या 4th नंबरच्या साडीमध्ये. आता हे एक मोठं पार्सल आहे, थिंक याच्यामध्ये 2 साडी आहेत. तर आपण हा वाला पार्सल ओपन करूया, की याच्यामध्ये 2 साडी तर शो होती आहे, पण काय बघूया. अरे ना साडी लोक कशी साडी वरते रिव्ह्यूज देतात, मला तर जमल असं मी प्रयत्न करते रिव्ह्यू करायचा, पण लेट्स सी की मला जमतंय का नाही. आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा हेल्पफुल वाटला का नाही, हेही मला कमेंट करायला विसरू नका. सो येस, याच्यामध्ये 2 साडी मी म्हटले तशी. ॲक्च्युली मला असं वाटतं की मी सेमच साड्या मागवल्यात, खाली कलर्स डिफरंट मागवलेत, कारण की ही बी तशीच आली होती साडी, आणि आता ही पण तशीच, खाली डिझाईन सेम आहे आणि कलर डिफरंट आहे असं वाटतंय मला. खाली पण क्लायंट ह्याचे जे एजंट म्हणतात किंवा हे जे सेल करतायत ते सर्व डिफरंट आहेत. ऑरेंजेस कलरमध्ये ही साडी, ही ॲक्च्युली फ्रेश लुक देते असं बघायला गेलं ना तर. सी, ती ग्रीन कलर होती ती खूप भडकेली होती, हां म्हणजे तशीच होती, खूप डार्क कलर होता, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला असं फ्रेश वाटेल. सेम मी सांगितलं की सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे, आणि सेम ह्याचे टॅसल्स थोडेसे चांगल्या क्वालिटीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण की मोठे मोठे टॅसल्स दिलेले आहेत. येस, आणि ही साडी पण खूप ब्युटिफुल आहे आणि मला आवडलेली आहे. अशी आहे ही साडी. ह्याचा आता ब्लाऊज पीस बघूया कसा आलाय ब्लाऊज पीस. ही अशी ऑल ओव्हर साडी अशी आहे, आणि ह्याचा ब्लाऊज पीस ऑरेंज कलरमध्ये आहे, दिसतंय. बॉर्डर ऑरेंज कलरची आहे, खाली मिक्स कलर आहे. तुम्हाला समजत असेल हा कलर कोणता आहे, हा कलर या कलरमध्ये आहे. हा ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीस सर्व 80 सेंटीमीटर, 80 मीटर्स म्हणतात तसेच आहेत. 80 मीटर नाही, एवढा मोठा नाही, 1 मीटर 80 सेंटीमीटर म्हणतात ॲक्च्युली. 80 सेंटीमीटर आहे, आणि हा त्याचा पल्लू आहे विथ टॅसल, तुम्ही बघू शकता. असा पल्लू आहे, असा पल्लू आहे. सो या, हे साडी मिशोमध्ये 10 on 10 4th नंबरची ॲक्च्युली. येस, 1 2 3 4th नंबरची ही साडी, आणि ही बी 10 on 10 आलेली आहे. तर येस, आपली ही 5th साडी पण 10 on 10 आलेली आहे. आता ह्याच पार्सलमध्ये दुसरी एक साडी होती, आय थिंक मी सेम क्लायंटमधनं 2 साड्या ऑर्डर केल्या असतील. सो बघूया आता ती कशी आली आहे. ती आहे 5th नंबरची साडी, जे सेम पार्सलमध्ये मला रिसीव्ह झाली होती. त्याच्या पहिले मी जी ओपन केली ती दोघीजणी. आता ही दुसरी साडी आहे, ही पण तुम्ही बघू शकता की खूप ब्युटिफुल आलेली आहे. ऑल ओव्हर साडीचा लुक असा देते. माझ्या सर्व साड्यामध्ये टॅसल्स आहेत. सी, ॲक्च्युली हा टॅसल्सच आपल्या साडीला थोडा डिफरन्स करतं, की हा पल्लूवाला साईड आहे आणि हे आहे. ही साडीला पण मी 10 on 10 मार्क्स देईल.
आणि ही साडीचा पल्लू, हा साडीचा पल्लू आहे आणि ही त्याची बॉर्डर आहे अशी, आणि हा साडीची पल्लू आहे. आणि ह्याचा ब्लाऊज पीस बघायला गेलं तर ही पूर्ण साडी अशी आहे. तो ह्याचा ब्लाऊज पीस जशी साडी आहे तसाच ह्याचा ब्लाऊज पीस आहे, काही डिफरंट नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे साडी आणि डिफरंट ब्लाऊज वेगळा असतो असं असतं, पण ह्याच्यात तसं काही नाही आहे. जशी साडी आहे सेम टू सेम ब्लाऊज त्याच्यामध्येच आहे. तर ह्या साडीला पण मी थम्स अप देईन, कारण की ही सेम म्हटलं तसं की सॉफ्ट आलेली आहे आणि डार्क कलर ॲक्च्युली मला आवडतो आणि इतका सुंदर दिसतोय. आणि ऑल ओव्हर लुकमध्ये ही प्लेन आहे आणि खालीच बॉर्डर आहे. सो येस, तर मिशो साडीच्या बाबतीत ग्रेट निघालाय, ग्रेट. सो येस, आता आपली आय थिंक लास्ट साडी आहे की ती कशी आलेली आहे ती बघूया आपण. आय होप की ती पण चांगली असून ही ह्या व्हिडिओची लास्ट साडी आहे. आय थिंक ही 100 आउट ऑफ 100 यायला पाहिजे ह्या साडीला मार्क्स, असं मला वाटतंय. सो तुम्हाला मी दाखवते ही साडी कशी आली आहे. ही अशी आहे साडी, ह्याच्या आतमध्ये असे ट्रायंगलमध्ये डिझाईन्स आहेत आणि ही ऑल ओव्हर लुक असे देते. आणि त्याचा पल्लू बघायला गेला तर हा त्याचा पल्लू आहे. हा ब्लाऊज पीस आहे पिंक कलरमध्ये, ह्याच्यामुळे तुम्हाला अस्तर वापरावं लागेल. आणि ही साडीचा पल्लू आहे, हा साडीचा पल्लू आहे, बघू शकता. आजच्या ब्लॉगच्या सर्व सारी शो करून झालेली आहेत. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हेल्पफुल आहे की नाही, इंटरेस्टिंग वाटला का नाही, असे तुम्हाला कोणते व्हिडिओ माझ्याकडनं बघायला आवडतील हेही मला सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच. तुम्हाला सर्वांना अगेन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.